सारडा सर्कल येथील फैज बँकेच्या एटीएम मशीनचे उद्घाटन काल सायंकाळी संपन्न झाले। जिल्हा बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर कोठावे यांच्या हस्ते एटीएमचे उद्घाटन संपन्न झाले। यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। एकच शाखा असूनही दी फैज मर्कंटाइल कोऑपरेटिव्ह बँकेने मागील काही वर्षात उत्तम प्रगती केली आहे। तर आता बँकेत ग्राहकांसाठी एटीएम मशीन लागणे हे बँकेच्या दृष्टीने मोठे यश असल्याचे मत लासलगाव कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा यांनी व्यक्त केले। फैज बँक एक सिंगल युनिट बँक आहे। नाशिक जिल्ह्यातल्या ह्या 5-6 अशा बँक आहेत त्या सिंगल युनिट बँक आहेत आणि आज खरंच खुशी होते की एक सिंगल युनिट बँक आपलं स्वतःचं एटीएम स्थापन करते त्याबद्दल, आणि ते बी आपल्या वर्धापन दिवसाच्या दिवशी। म्हणून मी सर्व सभासदांना, संचालकांना आणि सर्व त्याच्या ठेवीदारांना शुभेच्छा देतो का तुम्ही खरं म्हणजे एक युनिट बँक एक एटीएम लावलं। खरं म्हणजे आम्ही तुम्हाला हेच सांगू इच्छितो, ठाकूर साहेबांनी जे सांगितलं का प्रगती केली पाहिजे। अभी आप काबिल हो गए हैं, आपको नई ब्रांचेस के लाइसेंस मिल सकते हैं, तो आपके जो भी हैं लाइसेंस आरबीआई में आप प्रोसीड करें। अब मैं विश्वास जी आपको ज़रूर मदद करेंगे और आपकी बैंकिंग कम से कम और 1-2 ब्रांच आप ही किसी एरिया में कहीं पे भी आप चाहो तो आपको मिल सकती है, क्योंकि आपका बैलेंस शीट अच्छा है और अशाच पद्धतीने तुमची प्रगती सुद्धा होऊ शकते। खरं म्हणजे या बँकेनी तसं पाहिलं तर आता डिपॉझिट 22 करोड आहे। या बँकेचा ज्यावेळी माझा संबंध आला तर 5 करोड डिपॉझिट होते। मागच्या 5-7 वर्षात या बँकेने प्रगती चांगली केलेली आहे। त्याबद्दल या सर्व संचालक मंडळाचंही जेवढं कौतुक करावं तेवढं चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्जदारांचं खरं कौतुक करावं। विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, जनकल्याणचे अध्यक्ष नानासाहेब सोनवणे, महिला बँक अध्यक्ष शशी अहिरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। फैजच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करीत आणखी 2 शाखांचा प्रस्ताव द्यावा, त्याला त्वरित मंजुरी मिळेल असा विश्वास अजय ब्रह्मेचा यांनी व्यक्त केला। विश्वास ठाकूर यांनी ठेवीत आणखी वाढ करण्यासाठी सांघिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। म्हणजे सभासदांची संख्या 5,500-6 हजार आहे आणि कर्जदारांची संख्या फक्त 1,000 आहे। तर हा कुठेतरी संख्यात्मक बदल जो आहे हा आपल्याला करावा लागेल। हा जर केला तर बँकेची प्रगती निश्चित चांगली होईल। आता खूप वर्ष झाले त्याच्यामुळे आपल्याला ठेवींमध्ये सुद्धा वाढ मोठ्या प्रमाणावर करणं आता हे आवश्यक झालेलं आहे, कारण एका विशिष्ट लेवलपेक्षा जर बँकेची जर हे कमी असेल, डिपॉझिट किंवा ग्रोथ जर कमी असेल तर पुढे याला वाव वाढण्यासाठी सुद्धा वाव त्याचा कमी होऊ शकतो नवीन नियमाप्रमाणे। आणि म्हणून केवळ संचालक मंडळाची जी जबाबदारी नाही तर इथं उपस्थित असलेले बँकेचे जे सभासद आहेत या सगळ्यांची जबाबदारी आहे की ह्या बँकेच्या वाढीसाठी आपण मनापासून काय काय करू शकतो, हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। आणि भविष्यामध्ये याचा तुम्ही काही ॲक्शन प्लॅन वगैरे जर तयार केला किंवा तुम्हाला जर त्याच्यासाठी काही मदत लागली
तर तुम्हाला निश्चित विश्वास बँक किंवा नाशिक जिल्हा बँक असोसिएशन तुम्हाला जी मदत लागेल ती मदत तुम्हाला नक्की तुम्हाला त्यासाठी करेल असं आश्वासन मी तुम्हाला देतो. तर चेअरमन हाजी सलीम बेग मिर्झा यांनी प्रगतीत सर्वांचा वाटा असल्याचे सांगत आभार मानले. अस्सलाम वालेकुम. मैं फैज़ बैंक की तरफ से चेयरमैन सलीम मिर्ज़ा बात कर रहा हूँ. आज बड़ी खुशी का दिन है कि आज अपन ने ATM की शुरुआत करे है और बैंक ने हर साल बहुत कामयाबी हासिल करी है. ए ग्रेड हमेशा मिलता है बैंक को ऑडिट में. और आज के बैंक का स्थापना दिवस है, आज उसका वर्धापन दिन है. इस मौके के ऊपर हमने आज के ATM की शुरुआत करे है और सब मैं सभासदों का और सब डायरेक्टरों का, सलाहकार समितियों का, मेरे कर्मचारी, मेरे अल्प बचत प्रतिनिधि, सलाहकार समिति, सबका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. सबों ने मिलकर साथ दिया है, इसलिए इस मकाम पे आज अपनी बैंक पहुँची है. आज हमने बैंक ताबे में लिए थे जब 60 लाख रुपए यानी इसमें टोटे में थी. आज माशाल्लाह हर साल हम आपको सब सभासदों को डिविडेंड भी दे रहे हैं और उसके बाद में भेंट वस्तु भी चालू साल से हमने दिए हर सभासदों को और माशाल्लाह डिविडेंड भी बांट रहे हैं और A ग्रेड में हमेशा अपनी बैंक आ रही है. या प्रसंगी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन शेख रफ्तजहा, संचालक आसिफ सय्यद, ॲडव्होकेट अन्सार सय्यद, डॉक्टर सादिक शेख, शेख फिरदोस मसलुद्दीन आदी उपस्थित होते. प्रारंभी कर्मचारी मुख्तार अत्तार यांनी पवित्र कुराण पंक्तीचे सल्लागार संचालक फारुख पठाण यांनी पवित्र नाथ शरीफचे पठण केले. सूत्रसंचालन अल्ताफ पठाण यांनी तर आभार डॉक्टर सादिक शेख यांनी मानले. या वर्धापन दिन आणि बँकेचे चेअरमन हाजी सलीम बेग मिर्झा यांचा वाढदिवस असल्याने मान्यवरांनी बँकेसह चेअरमन यांना देखील शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सर्व सल्लागार, संचालक, अल्प बचत प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाईन न्यूज साठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.